हॅलो स्टुडंट्स, डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीतर्फे सर्व नवीन 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी शिवप्रसाद तोडकर सर. माझा विषय आहे फिजिक्स. फिजिक्स हा विषय 11वी आणखी 12वीसाठी खूपच इम्पॉर्टंट असा विषय आहे. आपल्या सर्वांना ऐकून माहिती असेल की ज्या काही एक्झाम्स असतात, बोर्ड एक्झाम असेल, CET एक्झाम असेल, नीट असेल किंवा JEE एक्झाम असेल, ह्या सर्वांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कॉमन सब्जेक्ट आपल्याला असणार आहेत. मग फिजिक्स या विषयाची सुरुवात आज आपण करूया. आज आपण फिजिक्स विषयाची ओळख करून घेऊया. त्याच्यामध्ये 11वीसाठी असणाऱ्या कंटेंट चॅप्टर्स, 12वीसाठी असणारे चॅप्टर्स ह्यांची माहिती घेऊया आणि सोबतच आपल्याला फिजिक्स विषय सोपा जाण्यासाठी काय काय करता येईल. कारण फिजिक्समध्ये आपल्याला थेअरी बघायला मिळेल, फिजिक्समध्ये आपल्याला न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स बघायला मिळतील, खूप सारी गणितं आपल्याला फिजिक्स विषयामध्ये सोडवावी लागतील आणि ही गणितं सोडवण्यासाठी आपल्याला सोबत मॅथमॅटिक्सचं काय नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यासाठी मॅथमॅटिक्सचे कोणते कोणते चॅप्टर्स, कोणते टूल्स आपल्याजवळ असायला पाहिजेत, ह्याची एक ओळख इंट्रोडक्शन मी तुम्हाला आज करून देतो. आपल्याला माहिती आहे की हे आहे 11वीचं फिजिक्सचं पुस्तक. कदाचित तुम्ही घेतलं असेल, चांगली गोष्ट आहे. घेतलं नसेल तर आज घेऊन ठेवा, आपल्याला हे उद्यापासून नक्कीच उपयोगी होईल. 11वीचं आणि सोबतच हे आहे 12वीचं फिजिक्सचं पुस्तक. तुम्हाला ऐकून माहिती असेल की मागच्याच वर्षी 11वीचा हा सिलेबस नव्याने इंट्रोड्यूस झाला आहे. हा बदलून आलेला नवीन सिलेबस आहे आणि याच वर्षी 12वीचा हा बदललेला नवीन सिलेबस आहे. हे 12वीचं पुस्तक ह्या वर्षीच्या 12वीच्या मुलांना पहिल्यांदाच शिकवलं जात आहे. बदललेला जो अभ्यासक्रम आहे तो खूपच व्हास्ट आहे, खूपच फास्ट आहे, खूपच डीपमध्ये आहे आणि खूप चांगला देखील आहे. कारण ज्या एक्झाम्स आपण विचार करतो आहे, नीट असेल, JEE असेल किंवा CET असेल, ह्यांच्यासाठी जे काही लागणारं डीपमधलं जे काही नॉलेज असेल ते ह्या दोन्ही सिलेबसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. सो आपल्याला 11वीचं आणखी 12वीचं दोन्ही फिजिक्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठ असायला पाहिजेत, आपल्याला ते समजलेले असायला पाहिजेत, त्याच्या एक्सरसाइजमधले सगळे न्यूमरिकल्स आपण चांगल्या पद्धतीनं सॉल्व केलेले असायला पाहिजेत. सो इथून पुढची 2 वर्ष आपल्याला थोडंसं जास्त कष्ट करावं लागणार आहे. 10वीपर्यंतचा जो काही अभ्यास होता तो थोडासा वेगळ्या पद्धतीने करावा लागायचा. कदाचित तो होऊनसुद्धा देखील जायचा की त्याच्यासाठी जास्त कष्ट करावं लागत नव्हते. पण इथून पुढे जर आपण 11वी-12वी सायन्स विषयाचा अभ्यास करतो आहे तर जाणून बुजून आपल्याला रोजचे 3 तास तरी अभ्यास घरी करावा लागेल. कारण ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्यांच्यासाठी लागणारं जे काही नॉलेज आहे हे 11वीचं वर्ष, 12वीचं वर्ष आणि सोबत तुम्ही किती चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टरनुसार किती तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताय, 1000 सॉल्व करताय, 2000 सॉल्व करताय, त्याच्यावरती अवलंबून आहे. सो इथून पुढचे 2 वर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि खूप जास्त कष्ट घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही मार्गदर्शन असेल ते तुम्हाला डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये नक्कीच मिळून जाईल. सो आपण बघूया की आपल्याला 11वीला काय काय मिळणार आहे फिजिक्स विषयामध्ये. इकडे हा आहे 11वीचा सिलेबस. आपल्या लक्षात येईल की 11वीसाठी इथं एकूण आहेत 14 चॅप्टर्स आणि ह्या 14 चॅप्टर्समध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स हा बेसिक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं करावं, काय करावं, म्हणजे फिजिक्स विषयामधला त्याच्यामध्ये तुम्हाला ओळख करून दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. दुसऱ्या चॅप्टरचं नाव जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मॅथमॅटिकल मेथड्स. नावामध्येच आहे की मॅथमॅटिक्स. जरी आपण विषय शिकतोय फिजिक्स तर आपल्याला सोडवायला लागणार आहेत भरपूर सारी गणितं, न्यूमरिकल्स आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे मॅथमॅटिक्सचे बरेचसे टूल्स असायला पाहिजेत, बरेचसे चॅप्टर्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत आणि ते काय काय असतील ते कॅल्क्युलेशन बेस्ड असा हा सेकंड चॅप्टर आहे. दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे मोशन इन अ प्लेन. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मोशन्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, त्यांचे टाईप्स जाणून घ्यायचे आहेत, डीपमध्ये जाऊन त्यांचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आपल्याला तिथं तयार करायचे आहेत. बऱ्यापैकी तुम्हाला ह्या मोशन इन प्लेन चॅप्टरचे काही
भाग, काही कंटेंट, काही माहिती तुम्हाला 8वी 9वी 10वीच्या सायन्समध्ये मिळून गेलेली आहे, तीसुद्धा आपण तिथं काय करूया, रिवाईज करूया. नेक्स्ट आहे लॉज ऑफ मोशन. तुम्हाला आठवत असेल तर बघा, 9वीमध्ये तुम्हाला असाच एक चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन. हो, 8वी 9वी आणखी 10वी बऱ्यापैकी ह्या 3 जे काही इयत्ता आहेत तिथे बऱ्यापैकी फिजिक्स विषयाचे चॅप्टर्स जे काय आहेत तिथे तुमचा बेस क्लिअर करून घेतला गेला आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी त्यावेळी तुम्हाला आठवण करून देईल, जेणेकरून तुम्हाला त्या सोप्या जातील. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन म्हटलं की मग येणार न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, मग येणार प्लॅनेट्स येणार, मग येणार सॅटेलाईट येणार. सो अशा बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायला मिळतील. आणि 10वीला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाचा जो चॅप्टर आहे अगदी सेम तसाच हा चॅप्टर आहे, फक्त डीपमध्ये आहे, आणखी ह्याच्यामध्ये नॉलेज पुढचं तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. नावामध्येच आहे की प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत आणि त्यातल्या त्यात आणखी मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत आणि फक्त सॉलिडसाठी बघायचे आहेत की सॉलिड वस्तूवरती दाब दिल्यानंतर, फोर्स ॲप्लाय केल्यानंतर तिच्या शेपमध्ये, साईजमध्ये जो काही चेंजेस होतो ते आपल्याला बघायचे आहे. स्प्रिंग असेल त्याच्यामध्ये, मग स्प्रिंग ऑसिलेटर असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. टेम्परेचर, तसंच हीट ट्रान्सफर, अशा ज्या काही थर्मल प्रॉपर्टीज आहेत ज्या वस्तूशी रिलेटेड आहेत त्या आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट आहे साऊंड चॅप्टर. साऊंड असेल, साऊंड वेव्ह असेल, तिचं ट्रॅव्हलिंग असेल आणि तिचे होणारे इफेक्ट्स असेल, अशा सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास इथे साऊंड चॅप्टरमध्ये करता येईल. ऑप्टिक्स चॅप्टर बऱ्यापैकी तुम्हाला 10वीमध्ये झालेलंच आहे, अगदी तसाच आहे की ज्याच्यामध्ये आहेत लेन्सेस, मिरर्स, लाईट रेज, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि त्यांच्या इतर नवीन प्रॉपर्टी ज्या तुम्हाला 10वीपर्यंत नाही झालेल्या आणि ज्या लागणार आहेत आपल्याला पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, अशा सगळ्या नवीन प्रॉपर्टीज आपल्याला ऑप्टिक्समध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपल्याला चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज आणखी निगेटिव्ह चार्ज ह्यांचा एकत्रित स्टडी करायचा आहे. मग त्यांच्यामध्ये असणारे इंटरॅक्शन, त्यांचा एकमेकांवरती दिला जाणारा फोर्स, मग तो अट्रॅक्शन फोर्स असेल किंवा रिपल्शन फोर्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चार्जेसशी रिलेटेड बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. सिम्पली इलेक्ट्रिक करंट चॅप्टर आहे. मॅग्नेटिझममध्ये आपल्याला माहिती आहे नॉर्थ पोल, साऊथ पोल असेल, मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज असतील. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ज्या अर्थी आपण फिजिक्स बघतो आहे त्या अर्थी ह्याच्यामध्ये थोडंसं डीपमध्ये नॉलेज असेल. ते काय आपल्याला स्कूल लेवलला जसं मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज होत्या तशा ते इथं नसणार आहेत. ह्याच्यामध्ये मोठमोठे डेरिवेशन्स असणार आहेत, इक्वेशन्स असणार आहेत आणि मोठी एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, 2 वेव्ज ज्या इलेक्ट्रो आणखी मॅग्नेटिक अशा दोघांनी मिळून बनलेली जी वेव्ह आहे तिच्या प्रॉपर्टीज आणि कम्युनिकेशनसाठी तिचा होणारा यूज आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि लास्ट आहे सेमीकंडक्टर्स चॅप्टर. सेमीकंडक्टर्स हे एक डिव्हायसेस आहेत छोटे छोटे जे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती इथं घेता येईल. सो हे झाले 11वीसाठी असणारे आपल्याला 14 चॅप्टर्स. नेक्स्ट आपल्याकडे आहेत 12वीसाठी लागणारे चॅप्टर्स किंवा 12वीला हे जे काही यावर्षी इंट्रोड्यूस केलेले नवीन 16 जे चॅप्टर्स आहेत ते आहेत. आता हे जे काही 16 चॅप्टर्स आहेत ह्यांची माहिती आपल्याला आत्ताच घ्यायची काही गरज नाही आहे, पण थोडंसं लक्ष द्या की आपल्याला 11वीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर आहे. इथेसुद्धा तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता बरोबरमध्ये तिथेसुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. म्हणजे एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर इकडे 11वीला आहे 10 नंबरला आणि एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर इकडे 12वीला आहे. याचा अर्थ 11वी का महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. याचा अर्थ असा होतो आहे की 11वी तुमची खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असायला पाहिजे, गरजेची आहे. कारण 11वीमधला जो काही कंटेंट असेल, जो काही चॅप्टर असेल तो चॅप्टर तिथं संपेल आणि तो चॅप्टर जिथं संपेल तिथून 12वीचा चॅप्टर सुरू होईल. म्हणजे 12वीमध्ये जात असताना 11वीचं नॉलेज, 11वीचे फॉर्म्युले तुम्हाला खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. बघू शकता
इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या बरोबर खालती जर असं बघा तुम्हाला मिळेल करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर, आणि एक करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर 11वीला पण आहे. म्हणजे जो 11वीला आहे तो जिथं संपेल त्याचा पुढचा पार्ट इकडे 12वीमध्ये आहे. त्याच्यात पण खालती या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे चॅप्टर्स ओळीने दिसत आहेत खालती. आणि आत्ताच आपण जस्ट बोललेलो 11वीमध्ये की मॅग्नेटिझम चॅप्टर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चॅप्टर आहे. सो जे चॅप्टर 11वीला आहेत त्यांचा पुढचा पार्ट हा सगळी काय आहे 12वीमध्ये दिलेला आहे. सो काहीही करून तुम्हाला 11वी खूप चांगल्या पद्धतीनं माहिती असायला पाहिजे. आणि ती जर तुम्हाला माहिती असेल, त्याचा जर अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं झाला असेल, सगळे फॉर्म्युले तुमच्यापाशी असतील आणि तुम्ही जर न्यूमरिकल्स खूप चांगल्या पद्धतीने 11वीचे सोडवू शकत असाल तर 12वी नक्कीच तुम्हाला काय होईल, सोपी जाऊ शकेल. सो 12वीसाठी 11वी खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट तसंच इथं AC करंट, ड्युअल नेचर, सेमीकंडक्टर डिव्हायसेस असे बरेचसे चॅप्टर्स आहेत जे 11वीवरती डिपेंड आहेत. सो हा होता 11वीचा सिलेबस जो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं करायचा आहे, जो आपण उद्यापासून सुरू करतो आहे. आणि सर्वांनी रोजच्या रोज दिलेला जो काही अभ्यास असेल तो करा, जेणेकरून तुम्हाला हा विषय सोपा वाटेल. नेक्स्ट आहे की हे मी फॉर एक्झाम्पल दाखवलं आहे की हे आहेत 11वीच्या चॅप्टरच्या मागे असलेले एक्झाम्पल्स. बघू शकताय तुम्ही की ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 असे मेन क्वेश्चन्स आहेत. आणि क्वेश्चनची संख्या जास्त आहे, बदललेला सिलेबस आहे, जास्त डीपमध्ये नॉलेज दिलेलं आहे. सो हा आहे बदललेला सिलेबस आणि त्याच्या प्रत्येक चॅप्टरच्या मागे अशा पद्धतीने तुम्हाला काय भेटणार आहेत, न्यूमरिकल्स भेटणार आहेत. हे आहेत 11वीचा जो चॅप्टर आहे 4 नंबरचा लॉज ऑफ मोशन, त्याच्या मागचे एक्झाम्पल्स आहेत. ही एक्झाम्पल्स म्हणजे हे एक्सरसाइज आहे जी आपल्याला ह्यातलं प्रत्येक गणित आपल्याला चॅप्टरच्या वेळी सोडवायचं आहे. बघू शकते की हे आहे 11वीचंच, हे आहे 12वीचा जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, हे त्याच्या मागचे एक्झाम्पल्स आहेत. सो अशा पद्धतीचं तुम्हाला काय मिळणार आहेत, न्यूमरिकल्स सॉल्व करता आले पाहिजे. आता ह्यातला एखादा न्यूमरिकल तुम्ही वाचलात तर त्याच्यामधून तुम्हाला गिवन डाटा बाहेर घेता आला पाहिजे. तो गिवन डाटा घेतल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे आणि नंतर मग चॅप्टरमधला जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला घेऊन कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. सो कॅल्क्युलेशन हे फिजिक्सचं बेस आहे. न्यूमरिकल्स मस्ट आहेत. न्यूमरिकल्स म्हणजेच फिजिक्स आणि फिजिक्स म्हणजेच न्यूमरिकल्स आहेत. आणि त्याच्यासाठी चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने झालेला असायला पाहिजे. जे काही फॉर्म्युले तुम्हाला भेटतील प्रत्येक चॅप्टरमध्ये किमान तुम्हाला 20 ते 30च्या दरम्यान फॉर्म्युले मिळतील. म्हणजे 25-30 फॉर्म्युले सर्रास ॲव्हरेजली प्रत्येक चॅप्टरसोबत तुम्हाला मिळत जातील. एका चॅप्टरमध्ये जर 25 असतील तर 2 चॅप्टरमध्ये 50 असतील. असं 11वीचे 14 चॅप्टर्स, 12वीचे 16 चॅप्टर्स. सो फॉर्म्युल्यांची संख्या खूप जास्त असेल. आणि हे फॉर्म्युले जे काय असतील त्याच्यासाठी हे सिम्बॉल्स त्याच्यामध्ये वापरले गेलेले असतील. बरेचसे सिम्बॉल तुमच्या ओळखीचे असतील. अल्फा, बीटा, गॅमा असेल, थिटा असेल, लॅम्बडा असेल. सो हे काय आहेत, सिम्बॉल्स आहेत जे त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये असणार आहेत. पाय तुमच्या ओळखीचा आहे, ठीक आहे. सो हे काय आहेत, सिम्बॉल्स आहेत जे त्या चॅप्टरमध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला भेटतील आणि त्यांची ओळख आपण त्यावेळी नक्कीच करून घेऊ. परत बेस जो तुमचा आहे मॅथमॅटिक्सचा, कॅल्क्युलेशनचा, तो खूप चांगला असायला पाहिजे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. आता कन्वर्जनमध्ये जसं फॉर एक्झाम्पल की पहिलं कन्वर्जन तुम्ही बघू शकताय की 1 किलोग्रॅमचा अर्थ 1000 ग्रॅम, 1 मीटरचा अर्थ 1 मीटरचा अर्थ 100 सेंटीमीटर. हे जे काय आहेत हे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं. अगदी अशा पद्धतीचं वेगवेगळे जे काय आहेत किंवा फिजिक्ससाठी लागणारे हे जसं 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन्स असेल, 1 मीटर पर सेकंडचा अर्थ फूट पर सेकंडमध्ये दिलेला आहे, मिनिट पर आवरमध्ये दिलेला आहे. हे जे काही कन्वर्जन आहे हे कन्वर्जन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे, ठीक आहे. ह्याचं देखील प्रॅक्टिस आपण करणार आहोत. कोणतीही गोष्ट तुम्हाला अवघड नाही जाणार याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं शिकवली जाईल. हे आहेत कॉन्स्टंट्स
फिजिक्समध्ये बरेचसे कॉन्स्टंट्स आपल्याला भेटतील. मग ह्याच्यामधला हा कॅपिटल जी असेल जो तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये भेटलेला असेल, आर असेल, गॅस कॉन्स्टंट आहे. सो असे बरेचसे कॉन्स्टंट्स आहेत जे आपल्याला त्या त्या चॅप्टरमध्ये भेटतील. हे जे कॉन्स्टंट्स आहेत ह्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला अगदी तोंडपाठ असायला पाहिजेत. प्रत्येक कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे, जेणेकरून न्यूमरिकल सॉल्व करत असताना ह्या व्हॅल्यू तुम्ही फ्लुएंटली त्याच्यामध्ये यूज करू शकाल. ट्रिग्नॉमेट्री आता हा आहे मॅथमॅटिक्सचा पार्ट, पण हे जे काही फॉर्म्युले आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला फिजिक्स सॉल्व करण्यासाठी नक्कीच लागतील. बेसिक फॉर्म्युले आहेत, तुम्हाला 10वीपर्यंत झालेले आहेत. सगळे फॉर्म्युले असे हे एकत्र करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते पाठ करून ठेवता येतील. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा टेबल आहे. हा टेबल तुम्हाला माहिती आहे, साईन कॉस टॅन असेल, त्याच्यामध्ये 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री ह्या जे काही व्हॅल्यूज आहेत, हा ट्रिग्नॉमेट्रीचा रेशोचा जो काही टेबल आहे तो तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आणि खूपच इम्पॉर्टंट की मॅथमॅटिक्समध्ये 11वीच्या मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ज नावाचा एक चॅप्टर आहे आणि इंटिग्रल नावाचा एक चॅप्टर आहे, मॅथमॅटिक्समध्ये आहे. 11वीचे हे जे असणारे मॅथमॅटिक्सचे 2 चॅप्टर आहेत, इंटिग्रल आणि हा आहे डेरिव्हेटिव्ह. हे 2 चॅप्टर्स जरी 11वीचे असले, मॅथमॅटिक्सचे असले, तरी 2 चॅप्टर्सची बेसिक माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला फिजिक्सचे बऱ्याचशा कन्सेप्ट्स नाही म्हटलं तर एक 50% कन्सेप्ट्स ह्या दोघांवरती डिपेंड आहेत. सो जरी आपण फिजिक्स खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं असेल तरी शिकवणार असेल तरी तुम्हाला मॅथमॅटिक्सचं नॉलेज सोबत असणं खूप गरजेचं आहे. सो हे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी ह्यांचं वेटेज आहे. फिजिक्सचं बघून घेऊया. CET परीक्षेसाठी परीक्षेमध्ये फिजिक्सवरती टोटल क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 50. त्यातले 10 क्वेश्चन्स असतील 11वीच्या सिलॅबसवरती, 40 क्वेश्चन्स असतील 12वीच्या सिलॅबसवरती. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल. अशा पद्धतीने फिजिक्ससाठी मार्क्स असतील 50, केमिस्ट्रीसाठी 50. सो जो काय तुमचा PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल त्याच्यानुसार मग तुम्हाला तिथं मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघायला मिळेल. हे आहे फिजिक्सचं नीटसाठी जे काही वेटेज आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट केलं आहे त्याचं एक जनरल आयडिया इथं दिलेलं आहे. मग फिजिक्समध्ये आपल्याला माहिती आहे की पार्ट्स असणार आहेत, मेकॅनिक्स, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम, मॉडर्न फिजिक्स, ऑप्टिक्स, म्हणजे फिजिक्सचे हे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यानुसार हे वेटेज आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, हे फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून देत आहे, जास्त डीपमध्ये सध्या घ्यायची गरज नाही आहे. जेव्हा आपण भेटू, जेव्हा आपले लेक्चर्स स्टार्ट होतील तेव्हा मी तुम्हाला ह्या प्रत्येक एक्झामबद्दल, त्याच्यामध्ये असणाऱ्या फिजिक्सचं जे काही मार्क सिस्टीम, क्वेश्चन पॅटर्न ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देत राहीन. सो न्यूमरिकल्स तुम्हाला माहिती आहेत, MCQs अशा पद्धतीनं असतात फिजिक्सचे. हे MCQs तुम्ही बघू शकताय, सगळे न्यूमरिकल्सच आहेत. थेअरी पार्ट कमी असतो आहे, पण थेअरी पार्ट माहिती असल्याशिवाय न्यूमरिकल सॉल्व करता येत नाही हे पण नक्की आहे. सो फिजिक्स खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे. तुम्हाला तो शिकवायला मला आणि तुम्हाला शिकायला तो खूप छान वाटेल आणि सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. हा आहे 11वीचा पहिला चॅप्टर जो कदाचित आपण उद्यापासून सुरू करूया. सो सर्व 11वीला आलेल्या विद्यार्थ्यांना पहिला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन की 10वीला खूप चांगल्या पद्धतीनं मार्क्स पाडून तुम्ही पास झालात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकलतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू क्लास.